तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की दाते झाले नाहीत का? कितीतरी मोठे दाते झाले, कितीतरी मोठे. बळीराजासारखा दाता होऊन गेला का हो? बळीराजा किती मोठा दाता होता. तो का म्हणे बळी जीव दिला पाया तळी, ओ जीव दिला पाया तळी, ओ जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. का म्हणे बळीराजानं आपला जीव दान केला. बळीराजासारखा दाता होऊन गेला. कितीतरी मोठे दाते होऊन गेले. करवतीला देह, कापिवेले मांस. करवतीनं आपलं मांस कापणारा राजा कोण आहे? मकरध्वज. कितीतरी मोठे दाते होऊन गेले. हरिश्चंद्र राजा आपल्या सर्वांना माहिती आहे. स्वप्न पडलं या हरिश्चंद्र राजाला. स्वप्नामध्ये कोणाला दान केलं? विश्वामित्राला सगळं राज्य दान केलं स्वप्नामध्ये. आता स्वप्न पण काय पडलंय बघा की. ती काय आपली स्वप्न आहे ती का? ती आपली स्वप्न जगाचे वेगळी असतात. माझ्या शेजारी एक जण झोपलं होतं. रात्रीचंच वराडलं, आयो. मी म्हणलं काय रे झालं? मला माझ्या डोक्यातच कुणीतरी दगड टाकला. म्हणलं झोप तू त्याच लायकीच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये विश्वामित्राला आपलं राज्य सगळं दान केलं. किती दान केलं ऐका. त्या हरिश्चंद्र राजानं बायका मुलांच्या अंगावरचे कपडे सुद्धा त्यानं तिथंच काढून दिले. एवढंच काय, तो हरिश्चंद्र राजा त्या राज्यातून बाहेर पडताना पायाला आलेली चिकटलेली माती सुद्धा त्यानं तिथंच झाडली. एवढा मोठा हरिश्चंद्र राजासारखा दाता होऊन गेला.